ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत निवडणुकांवरून आता चांगलेच आक्रमक झालेत। भाजपची ईव्हीएमच्या माध्यमातून हुकुमशाही सुरू आहे। मध्य प्रदेशच्या निकालानंतर ईव्हीएमवरच्या शंका बळावल्या। 19 लाख ईव्हीएम चोरीला गेलेले आहेत, ते कुठे गेले असा सवाल करत हा सगळा प्रकार संशयास्पद असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय। त्यामुळे निवडणुका मतपत्रिकेवरती घेण्याचं आव्हानही संजय राऊत यांनी भाजपला दिलंय। या देशामध्ये मोदींचं राज्य नसून ईव्हीएमच्या माध्यमातून लादलेल्या हुकुमशाहीचे राज्य आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये या देशातून 19 लाख ईव्हीएम मशीन चोरीला गेलेल्या आहेत। त्या कुठे गेल्या? 19 लाख ईव्हीएम मशीन चोरीला गेलेल्या आहेत। त्याचा शोध लागलेला नाही। हा सगळा प्रकार अत्यंत संशयास्पद आहे। या देशातला समस्त इंडिया आघाडीतला घटक पक्ष हा मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी घाबरत नाही। तुम्ही घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।